झी 24 तास एक पाऊल पुढे। इंडियन मुजाहिदीनच्या टार्गेटवर येरवडा जेल, पुणे कोर्ट तसंच मुंबईची पश्चिम उपनगर असल्याचं स्पष्ट झालंय। पुण्यातल्या जंगली महाराज रोड साखळी स्फोट प्रकरणी एटीएसनं कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ही माहिती उघड झाली आहे। बघूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रूज, जुहू, बांद्रा, मुंबईची ही पश्चिम उपनगर होती अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर। याबरोबरच पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टात इंडियन मुजाहिदीनला बॉम्बस्फोट घडवायचे होते। ही माहिती समोर आली आहे पुण्याच्या जंगली महाराज साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या 3857 पानी आरोपपत्रातून। कातिल सिद्दीकी याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इंडियन मुजाहिदीननं मुंबई आणि पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला होता। त्यासाठी त्यांनी मुंबई उपनगरातील 5 आणि पुण्यातील 9 ठिकाणांची रेकी केली होती। या ठिकाणी रेकी करण्याचे आदेश इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या रियाज भटकळ यानंच दिले होते। स्लीपर सेलच्या मदतीने ही रेकी झाली देखील। मात्र या ठिकाणी लगेच स्फोट घडवणं शक्य नसल्यानं जंगली महाराज रोड सारखं सॉफ्ट टार्गेट निवडण्यात आलं। फैयाज कागजी, वकास, असादुल्ला यांनी जेएम रोडला बॉम्ब ठेवले। मुंबई आणि पुणे येथे बॉम्बस्फोट करण्याचा इंडियन मुजाहिदीनचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी इंडियन मुजाहिदीनने हैदराबाद येथे बॉम्बस्फोट करून आपला वचपा काढला। अर्थात या ठिकाणी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इंडियन मुजाहिदीनने आतापर्यंत ज्या ठिकाणी रेकी केलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बस्फोट हे घडून आणलेलेच आहेत। म्हणून मुंबई उपनगरातील 5 ठिकाणांची इंडियन मुजाहिदीनने रेकी केलेली आहे। त्या ठिकाणी भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं। त्यामुळे मुंबई पोलिसांबरोबरच मुंबईकरांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे। पुढे जर्नलिस्ट अतुलसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।